राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 29 नंबरच्या ओवी ज्या सुरुवातीच्या आहेत त्या ओव्या आपण पाहिल्या होत्या. माऊलींनी वर्णन केले. 3ऱ्या श्लोकावरचं निरूपण जे आहे ते 3ऱ्या श्लोकाचं निरूपण आपण विचारात घेतलेलं आहे. कशी सृष्टीची उत्पत्ती होते आणि याला अंकुर कसे फुटतात आणि ते अंकुर नंतर जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळी ते सुप्त अवस्थेमध्ये राहून जातात. पण जेव्हा सगळ्या जीवांची कर्म फलोन्मुख होतात, म्हणजे पक्व होतात, फळं देण्यासाठी पक्व होतात, म्हणजे प्रारब्धात येतात, तेव्हा सृष्टीचा जन्म होतो. जन्म हा कर्मावरती अवलंबून आहे. कर्म आहेत म्हणून जन्म आहे. मग कर्म कुठली? जी सकाम कर्म आहे त्या सकाम कर्मामुळं जीवाला परत जन्माला यावं लागतं. निष्काम कर्मामुळं तो परत जन्माला येत नाही. 2 जर भगवत अर्पण बुद्धीनं जर कर्म केली आणि माझं देवा काय नाही, जे आहे ते सर्व तुझं, या बुद्धीनं जगणं सुरू झालं तर भक्तिभावानं ती कर्म नाहीशी होतात. आणि 3 ही सगळंच संसार सगळा मिथ्या आहे. माझी कर्म मिथ्या, माझी पापपुण्य मिथ्या असं समजून जो अगदी द्रष्टाभावानं साक्षीभावानं सगळ्या जगाकडं उदासीन वृत्तीनं पाहतो तर त्याला कर्माचा लेप लागत नसल्यामुळं त्याला जन्म प्राप्त करावा लागत नाही. म्हणून जन्म न घेण्याला 3 उपाय शास्त्रानं आपल्याला सांगितलेले आहेत. एक आहे कर्मयोग, दुसरा आहे भक्तियोग आणि तिसरा आहे ज्ञानयोग. कर्मयोगामध्येच योगिक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. भक्ती योगामध्येच उपासना सांगितलेल्या आहे. ज्ञान मार्गामध्येच विचाराचा खरा प्राधान्य विचाराला दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ज्याला मुक्त व्हायचं आहे, ज्याची इच्छा आहे, त्याला या 3 मार्गाच्या द्वारे उपायानं आपल्याला मुक्त होता येतं. याचं वर्णन मागच्या चिंतनामधून आपण पाहिलेलं आहे. पण निर्विकल्प असणाऱ्या माळरानावरती म्हणजे निर्विकल्प ब्रह्मावरती विकल्प निर्माण होतात आणि ते विकल्प निर्माण झालेले त्याच्या स्फुरणातून एकोहम बहुश्याम असा तो खरा संकल्प आहे. आणि तो संकल्पच्याद्वारे सृष्टीची निर्मिती होते. 14 भुवनं तयार होतात, ब्रह्मांड तयार होतात, 84 लक्ष योनी तयार होतात, जगायला लागतात. आणि या सृष्टीचा उपभोग घेऊन जेव्हा कर्म सगळी साम्यावस्थेला येतात तेव्हा सृष्टीचा परत लय होतो. आणि जेव्हा परत आणि सृष्टी निर्माण होते तेव्हा अशीच आदिसंकल्पाच्या द्वारे सृष्टी निर्माण होते. असं वर्णन माऊलीने या ओळीमधून केलेलं आहे. आता पुढे जे आहे अर्जुनाचा 2रा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला चालू आहे. पहिल्यांदा ब्रह्मकर्म काय आहे, अध्यात्म कर्म काय आहे आणि कर्म काय आहे याचा विचार सांगितला. आता दुसऱ्यांदा ते सांगतात आदिभूत काय आहे, नंतर आदिदैव काय आहे आणि आदियज्ञ काय आहे. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्यासुद्धा शंकेचे निरसन व्हायला सुरुवात होते. कारण हे नाही जाणलं तर आपल्याला जाणता येत नाही. म्हणून जीव हा जाणावाच लागतो. आमचे सद्गुरू बोलतात जीव जाण्यापूर्वी जीव काय आहे एकदा समजून घेतलं पाहिजे.
म्हणून आपण तसाच विचार केला पाहिजे. आपलं आयुष्याची मर्यादा आहे, त्या काळामध्ये सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्राच्या चिंतनानं आणि भगवंताच्या भक्तीनं हे जीव काय आहे, जगत काय आहे आणि ईश्वर काय आहे याला एकदा जाणून घेणं फार गरजेचं आहे. जाणावे लागणं हे फार महत्त्वाचं आहे. पण जाणणं हा जो जाणण्याचा प्रकार आहे, काही प्राप्त करणं नाही, काही सोडणं नाही, तर फक्त जाणणं आहे. आणि नुसतं जाणणं जर घडलं, कुठला तरी एक मार्ग वापरून हे जाणणं घडलं पाहिजे. म्हणून आदिभूत जाणून घ्यावी, आदिदैव जाणून घ्यावं आणि आदी यज्ञ जो आहे तोही जाणून घ्यावा. या तिन्हीच्याद्वारे आपल्याला एक म्हणजे जगत जाणता येतं आदिभूतातून, नंतर दुसऱ्या पद्धतीनं जीव जाणता येतो आदिदैवतातून, आणि भगवंताला म्हणजे ईश्वराला जाणता येतो तो आदियज्ञाच्या द्वारे. ह्या तिन्हीचा टप्पा जर आपण लक्षात घेतला, शब्द वेगळे आहेत पण सोप्या भाषेत जर विचार करायला लागलो तर या संसाराला आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. बायका, मुलं आणि माझा संबंध हे जे रिलेशन्स आहेत, ही रिलेशन्स जाणून घेतली पाहिजेत. कशी तयार झालीत, ह्याला कुठला आधार आहे खरं मानण्यासारखा, तर्क लढवले पाहिजेत, चिकित्सा केली पाहिजेत, विचार केला पाहिजे, विचाराने याचं निरसन करता आलं पाहिजे. त्यामुळे संसार काय आहे समजून घेतलं पाहिजे. मुळात जो जीव आहे तो जीव असा तयार झालेले प्रतिबिंबात्मक आहे आणि हे प्रतिबिंब खरं नाही हेही कळलं पाहिजे. म्हणून प्रतिबिंबाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. बिंबाकडे जाताना प्रतिबिंबाचाही अभ्यास करावा लागतो. आपण जर एखाद्या डोहामध्ये रात्रीचा, पौर्णिमेच्या रात्री चंद्र पाहायला लागलो तर तो चंद्र दिसतो, आपल्याला तो चंद्र खराच वाटायला लागतो. पण ज्याला खऱ्या चंद्राला भेटायचं आहे त्यानं त्या डोहातल्या चंद्राचा विचार करून बघावा थोडासा, की डोहातला चंद्र दिसतो कसा, आणि दिसलं तर लक्षात ठेवायचं. जिथं हे प्रतिबिंब दिसतं त्याच्या बरोबर उलट दिशेला प्रवास केल्यामुळं मला बिंबाची प्राप्ती होणार आहे, मी बिंबरूप होणार आहे. मला प्रतिबिंबरूप झाल्यामुळं संसार वाट्याला आला. मी जर बिंबरूप झालो तर माझा संसार नाहीसा होईल. जड जड पद्धतीनं पसारा जो दिसतो तो त्याच्या ठिकाणी असू दे, तो आणि ईश्वर बघून घेतील, कारण त्यानं तो पसारा निर्माण केलेला आहे. त्यात माझं शरीरसुद्धा आहे, त्या पसाऱ्यामध्ये माझं शरीरसुद्धा आहे. त्यामुळे शरीरासहित असणारा जो पसारा जो आहे प्रपंच दृश्यरूप, तो बघायचं आणि त्याची काळजी घ्यायचं काम भगवंत करेल. मी त्याची काळजी का करावी, हा एक मुद्दा निर्माण होतो. त्यामुळं प्रतिबिंबाला जाणलं की आपला बिंबाकडला प्रवास सुरू होतो. दुसरी गोष्ट, प्रतिबिंबाला खोटं आणि मिथ्यात्व दिलं तरच आपल्याला बिंबाकडे प्रवेश किंवा बिंबाच्या दिशेनं प्रवासाला सुरुवात होते, नाहीतर होतच नाही. पण तीव्र मुमुक्षत्व जागं झालं की जीव हा प्रतिबिंब आहे असा निश्चय होतो आणि मग त्याच्याकडं लक्ष देणं बंद होतं. लक्ष देणं बंद झालं की हे संसाराची चित्र दिसायची बंद होतात आणि चित्र बंद झाले की त्यांचा जो खेळ चालू होता बराच सावल्यांचा, तो हा खेळ सावल्यांचा जो चालू होता, हा प्रपंच म्हणजे हा खेळ सावल्यांचा असा त्याचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. हा सावल्यांचा खेळ सगळा बंद पडतो आणि आपण आपल्याशीच एकरूप होतो. आपण दुसऱ्याशी एकरूप व्हायला गेलो की आपल्याला संसार वाट्याला येतो. आपण आपल्याशीच एकरूप झालो तर माझा संसार नाहीसा होतो. आणि याच मुद्द्याला धरून माऊली आता या आदियज्ञ, आदिभूत आणि आदिदैवताच्या मार्गे त्याच्यावर डेफिनेशन करतात. आणि डेफिनेशन करताना आपल्याला सोप्या भाषेत कळावं म्हणून माऊलीने अत्यंत सुंदर भाषेमध्ये हा दृश्य दिसणारा जो पसारा आहे, नरश्रेष्ठा अर्जुना शब्द वापरलेला आहे. काय म्हणलेलं आहे, आदिभूतम क्षरो भाव पुरुषा आदिदैवतम आदियज्ञोहमेवात्र देह देह भृतांबर. इथं वर्णन केलेलं आहे की देहधाऱ्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना असं वर्णन केलेलं आहे. तर तो बोलतात विनाशशील भौतिक जे आहे, जो संसार म्हणून जग अनुभवाला येतं त्याला आदिभूत म्हणतात. जे जीव ज्याला आपण म्हणतो, जे प्रतिबिंबात्मक आहे तो जीव ह्याला आदिदैवत म्हणतात. आणि सगळ्या देहामध्ये आणि सगळ्या ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिलेलं तत्व जे आहे त्याला आदियज्ञ म्हणतात. ह्या अशा सोप्या व्याख्या आपल्याला माऊली करून देतात. म्हणून देहधाऱ्यामध्ये वर्णन केलं की नरश्रेष्ठ अर्जुना, या विनाशील असं भौतिक जे विश्व आहे ते आदिभूत आहे. या आदिभूताचा विचार पुढच्या आता ओव्यामधून करणार आहेत.
जीव जो आहे तो मी सारखा म्हणत असतो, माझं सारखं म्हणत असतो, तो जीव आहे. त्याला अधिदैवत म्हटलेलं आहे. आणि या देहात मी स्वतः, भगवंत बोलतात, मी स्वतः अधियज्ञ म्हणून वावरतो. हृदया ईश्वर सर्वभूतानी हृदय अर्जुन तिष्ठती असं वर्णन 18व्या अध्यायामध्ये त्याचं केलेलं आहे. याचाच अर्थ आहे भगवंत सर्व भूतमात्रामध्ये स्थित आहे, त्याला अधियज्ञ म्हणतात. दुसरा जो तोच भगवंत आपल्या जीवरूपानं त्याला जाणवायला लागतो. फक्त जीव म्हटल्यामुळं, त्याला जीव ही संज्ञा दिल्यामुळं तो बाजूला झाला, नाहीतर जीवसुद्धा त्याचाच अंश आहे. आणि जग जे आहे ते त्यानं निर्माण केलं, तर निर्माण करताना तो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रविष्ट झालेला आहे असं श्रुती सांगते. मी आकाशाला निर्माण केलं आणि आकाशामध्ये प्रविष्ट झालो. मी वायूला निर्माण केलं, तेजाला निर्माण केलं, जलाला निर्माण केलं, पृथ्वीला निर्माण केलं आणि मी त्यात प्रविष्ट झालो असं म्हणतात. याचा अर्थ विनाशशील असणाऱ्या या सगळ्याच उपासाऱ्यामध्ये शाश्वत असे एक तत्व पाठीमागं आहे. म्हणून त्या विनाशत्वाला काय अधिष्ठान प्राप्त झालं, त्याला सतपणा आलेला आहे, त्याला अस्तित्व आलेलं आहे, त्याला अस्थिपणा म्हणतो आपण जे, ते अस्थिपणा त्याला प्राप्त झालेला आहे, तो भगवंत आहे. म्हणून जीव तरी स्वतःला संसाराशी जोडून घेतो, या जगाशी जोडून घेतो आणि त्यामुळं कर्तृत्व आणि भोक्तृत्वाच्या भ्रांतीमध्ये स्वतःला बाजूला करून घेतो. वास्तविक जीव हा भगवंत रूपच आहे. आणि तिसरा आदियज्ञ, हा आदियज्ञ तरी भगवंतच आहे. त्याशिवाय हा त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही. याचं वर्णन प्रत्येक ठिकाणी संतांनी आणि वेदांतानं सगळ्यांच्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला बघायला मिळतं आदिभूतम क्षरोभाव, ज्याच्यामध्ये क्षरभाव असतो, ज्याच्यामध्ये विनाश असतो, नाशिवंत भाव ज्यामध्ये उतरलेला असतो, जे भौतिक आहे त्याला आदिभूत म्हणतात. भौतिक म्हणून आदिभूत, ह्याचा विचार लक्षात ठेवणं फार म्हणजे लगेच आपल्याला समजतं. भूत शब्द आदिभूत शब्द वापरलाय ना, आदिभूत का, तर त्याची सृष्टीची निर्मिती पहिल्यांदा झाली, नंतर सगळं निर्माण झालं म्हणून ते आदिभूत आहे, असा त्याचा अर्थ आहे. दुसरा आहे आदिदैव. आदिदैव म्हणजे शब्द वापरलेला आहे पुरुषच्या अधिदैवतम, जो पुरुष आतमध्ये आहे त्या पुरुषाला, जीवाला आदिदैवत म्हटलेलं आहे. आदियज्ञम अहम नाही वात्र मी, अहम आदियज्ञ देह भृतांवर, या देहामध्ये सगळीकडे व्यापून असलेला जो तत्व आहे तो आदियज्ञ मी आहे, असं सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आणि आता ज्ञानेश्वरी बोलते. 30 नंबरची ओवी, 31 नंबरची ओवी दोन्ही एकसारख्या विचाराच्या आहेत, म्हणून आपण एकत्र त्याचं चिंतन करणार आहोत. आता आदिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हरपे अब्रजैसे. एक दृष्टांत देऊन फक्त एका पहिल्या ओवीत फक्त दृष्टांत दिलेला आहे. त्यामुळं त्याचा सिद्धांत आहे तो 31व्या ओवीमध्ये सांगितलेला आहे. म्हणून 30 नंबरची ओवी वाचताना 31 नंबरच्या ओवीचा 30 नंबरच्या ओवीचा संदर्भ घेऊन 31 नंबरच्या ओवीचा सिद्धांत आपल्याला पाहावा लागतो. तैसे असते पण आहाच, कसे, तरी होय ना हरपे आब्रजैसे तैसे असते पण आहाच. वरची ओवी लगेच पकडावी लागते 31 नंबरची ओवी, म्हणजे आपल्याला लगेच अर्थ कळतो. तरी होय आणि हरपे म्हणजे जे जन्माला येतं आणि हरपतं म्हणजे त्याचा नाश होतो. आब्रजैसे म्हणजे आकाशामधलं आभाळ, आभाळ ढगरूपानं जे तयार झालेलं असतं, हे आभाळ जे आहे ते आभाळ तयार होतं. आभाळ जसं आकाशामध्ये येतं आणि एकदम हरपून जातं, तैसे असते पण आहाच. ते अधिभूत आता मी सांगायला लागलोय. आता अधिभूत ज्याला म्हणतात ते तुला थोडक्यात सांगतो. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, थोडक्यात मी तुला सांगतो, कारण यापूर्वी तुला सांगून झालेला आहे. थोडंसं आपण शेवटचा जो 7व्या अध्यायातला श्लोक पाहिला होता, त्या श्लोकावरचं भाष्य साधारण याच चिंतनाशी संबंधित आहे. म्हणूनच माऊली बोलतात आता मी तुला थोडक्यात सांगतो की आदिभूत म्हणजे काय, त्याची थोडक्यात व्याख्या दृष्टांत देऊन तुला सांगतो. तरी होय आणि हरपे अब्रजैसे, ते होतं
आभाळ असं आकाशामध्ये निर्माण होतं आणि एकदम हरपून म्हणजे निघूनही जातं. तैसे असते पण हाच नाही होई जे हे साच, म्हणजे अस्तित्व त्याचं जे आहे अहाच असते पण अहाच. अहाच म्हणजे नुसतंच आहे, केवळ अस्तित्वच आहे, फक्त म्हणजे वरवरचं आहे हे सांगण्यासाठी ज्याचं अस्तित्व वरवरचंच असतं. तैसे असते पण अहाच, अहाच म्हणजे वरवर, डोबळ म्हणून, दिसते म्हणून अस्तित्व म्हणूया. आहाच नाही होई जे हे साच, कारण उत्पन्न होणं नाही आणि होई जे, उत्पन्न होणं आणि नष्ट होणं हेच त्याचं खरं स्वरूप आहे. साच खरं स्वरूप आहे. जया ते रूपा आणि ती पाचा पाच मिळवून या. ज्याला हे जे पंचमहाभूते आहेत ही त्याला रूपाला आणतात. ती एकत्र आली की ज्याला रूप प्राप्त होतं त्याला आदिभूत म्हणतात. याला स्थूल सृष्टी असा उल्लेख केलेला आहे. मागच्या 7व्या अध्यायामध्ये याला अपरा प्रकृती म्हटलेलं आहे. अपरा आणि पराप्रकृतीचा अभ्यास मागच्या 7व्या अध्यायामध्ये आपण विचारात घेतला होता. आत्ता माऊली बोलतात की ही जी अपरा प्रकृती जी आहे ही अपरा प्रकृती भगवंताचीच निर्मिती आहे, फक्त ती जड आहे, 5 भौतिक आहे आणि पंचमहाभूत ही जड आहे. पंचमहाभूतापासून सृष्टी तयार झालेली आहे, पंचमहाभूतात्मक आहे. म्हणून इथं आभाळाचं वर्णन त्यासाठी केलेलं आहे. आभाळ जसं आकाशात येतं आणि एकदम नाहीसा होतं, त्याप्रमाणे ज्याला आभासात्मक अस्तित्व असतं आणि उत्पन्न होणं आणि नष्ट होणं, उपजे आणि नाशे, हे परिब्रह्म का उपजे आणि नाशे हे चक्र जे चालू आहे हे चक्र परिब्रह्मेगा असं माऊली बोलतात. आपण ती ओवी अभ्यासलेली आहे. पुनरपी दिसे, उपजे आणि नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. असं घटिका यंत्र चालू होतं, आभाळ निर्माण होतं, हरपून जातं, परत तयार होतं, परत हरपून जातं. तशी सृष्टी परत निर्माण होते, परत नाहीशी होते, लयाला जाते, लयानंतर परत निर्माण होते, परत लयाला जाते. असा हा आधिभूताचा सगळा पसारा आहे. त्याला अपरा प्रकृती म्हटलेला आहे. म्हणून उत्पन्न होणं आणि नाश होणं हा त्याचा स्थायी भाव आहे, त्याचं स्वरूप आहे. पंचमहाभूतामुळे ते रूपाला येतं, त्याला आदिभूत म्हणतात. ही भूतात्मक सगळी सृष्टी आहे म्हणून त्याला आदिभूत म्हणतात. ही सगळी सृष्टी भौतिक जड आहे म्हणून त्याला आदिभौतिक म्हणतात, आदिभूत म्हणतात. म्हणून दिसतं ते तसं असेल याचं आपल्याला सांगता येत नाही. दिसते तसं काही क्षणानं ते नाहीसं होतं. म्हणजे आपल्याला पाणी तरी नदीचं वाहत्याला दिसत असतं, पण तेच पाणी असतं का? नाही. लगेच ते पुढे जातं, दुसरं तयार होतं, लगेच पुढे जातं, पाठोपाठ तयार होतं. म्हणून सत्ता नुसती दिसते म्हणजे आपल्याला जाणवते म्हणून आज म्हटलेलं आहे. याला वरवरचं जाणवणं असा अर्थ आहे. वरवरचं दिसणं त्याला आहाचा शब्द वापरला आहे. आणि त्याला कारण ते मृगजळासारखं असतं. मृगजळ जसं वरवरचंच असतं, काही काळ दिसतं, काही काळानंतर लयाला जातं. असं मृगजळासाचं स्वरूप आहे. 15व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्या मृगजळासारखं आहे त्यामुळे मृगजळाला माणसं खरी मानत नाहीत, हरिण तेवढं खरं मानतं. हरिण हे जीवाचं स्वरूप आहे, माणसं हे संतांचं जीवनमुक्तांचं स्वरूप आहे. जी प्रौढ माणसं असतात ना, ती प्रौढ माणसं त्या मृगजळाला खरं मानत नाही. त्यांना रोज ते दिसत असतं उन्हामध्ये, दुपारच्या भर उन्हामध्ये रोज दिसतं. त्यांना माहीत आहे संध्याकाळी आम्ही बघतो त्यावेळी ते नसतं. त्यामुळे मोठ्या माणसाने ते निश्चय केलेला असतो की ते मृगजळ मिथ्या आणि खोटं आहे म्हणून, काही काळ दिसतं म्हणून. पण हरिणाला ते काही कळत नाही. हरिण त्याला खरं मानतं आणि मृत्यू ओढवेपर्यंत धावत राहतं त्याच्या प्राप्तीसाठी. म्हणून मला संसार प्राप्त होईल या संसाराच्या प्राप्तीसाठी, या आदिभूतासाठी मी धावत असतो. संसाराच्या या जड गोष्टीसाठी जे 5 भौतिक आहे, जे नामरूपानं तयार झालेला आहे, जे फक्त आकाराला आलेला आहे. आणि आकार कसा आहे? तो असते पण आहाच नाही होई जे हे साच. खरं काय बघायला गेलं तर होतं आणि जाते, होते आणि सवेची जाते, सवेची निघूनही जाते. असतं आणि निघून जातं. म्हणजे असतं दिसतं तसं नसतं.
असा जो मुद्दा आपण मांडतो ना तो खरा आहे. दिसतं ना तसं नसतं. आकाशाकडं बघितलं की ढगाचे विविध आकार आपल्याला दिसायला लागतात. एखादा हत्तीसारखा दिसतो, एखादा हरणासारखा दिसतो, काही वेळा विठ्ठलच उभा राहिलाय काय आपल्या कमरेवर हात ठेवून असे ढग दिसायला लागतात. पण आणि खाली इकडून तिकडून बघून परत बघायला लागलो, परत त्याचे आकार बदललेले असतात किंवा ते ढगच नाहीसे झालेले असतात. अशी चमत्कारिक जशी हा जी गोष्ट आहे तशी चमत्कार आपल्याला संसारामध्ये बदल बघायला मिळतो. म्हणून बदलणारा असा जो पांचभौतिक पसारा जो आहे, नामरूपात्मक आकाराला आलेला जो पसारा आहे, हा वरचा आहे अर्जुना, लक्षात घे. आणि त्याला मी आदिभूत अशी संज्ञा दिलेली आहे. म्हणून पंचमहाभूतापासून तयार झालेलं हे सगळं आहे. त्याचंच वर्णन मृगजळासारखं म्हणून केलेलं आहे. जे 15व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार तो नाही. संसार वृक्षाच्या ठिकाणी साचोकार म्हणजे सत्यता नाही. मा नाही तया आधी काही कोण होईल. ज्याला सुरुवात नाही त्याचा शेवट म्हणजे आणखीन काय होईल. मा नाही तया आधी काही कोण होईल. त्यापासून काय तयार होणार आहे सांग बघू. ज्याला आधी आणि अंत आहे त्याला, म्हणजे आधी अंतामध्ये जे अडकलेलं आहे, म्हणजे ज्याची सुरुवात होते आणि ज्याचा शेवट होतो, ती सगळी भूतमात्र सृष्टी आहे. त्याचं वर्णन तरी कशाला करत बसायचं. पण सृष्टीचं वर्णन उपनिषदाने केले बरं काय, सृष्टी निर्मितीचं माहिती असू दे म्हणून. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपण कालच्या चिंतनामध्ये सृष्टी उत्पत्तीचा थोडं का असना वरवरचा भाग पाहिलेला आहे. पण खरा विचार केला तर माऊली म्हणतात, वांजेची या लेखा कैसी जन्मपत्रिका. ही वांजेच्या मुलाची जन्मपत्रिका कुणी काढली आणि कुणी त्याची कुंडली मांडायची सांगावं. आम्ही अशा कुंडल्या मांडत बसलोय वांजेच्या लेखाचे. हा वांजेची लेख कोण आहे, कशा आहे, तर प्रकृती तशी आहे. त्या प्रकृतीला झालेला हा लेख आहे. कोणता, जग नावाचं. जग प्रसवले. आता हे जग जर निर्माण झालं तर मुळात ज्याची आईच प्रसवण्याची क्षमता नसलेली आहे, भरड जमीन आहे. मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलं, ज्याच्यावरती अंकुरसुद्धा फुटत नाही, त्याच्याकडून निर्मिती झाली असं म्हणता येईल का. तसं वांजेची या मुलाची पत्रिका बघायला गेलो तर कुठला त्याची काळ वेळ आणि कुंडली आणि पत्रिका मांडायची सांगावं, काही मांडता येत नाही. म्हणून जे त्रिकाला बाधित असतं तेवढंच सत्य मानतात संत. म्हणून त्रिकाला बाधित असलं पाहिजे. त्रिकाला बाधित म्हणजे जे तिन्ही कालामध्ये बाधित होत नाही, अबाधित राहतं. त्रिकाला अबाधित. त्रैकालामध्ये ज्याचा अबाध असतो, म्हणजे ज्याचा बाध होत नाही, असं ते तत्व आहे. ते तत्व या सृष्टीपासून वेगळं आहे. याला लावून बघा, 3 काळाची, याला देशाची काळाची मर्यादा आहे. म्हणून हे परिचिन्न आहे. ही सगळी भूतसृष्टी जी आहे, ज्याला अधिभूत म्हटलेलं आहे, ही सगळी मर्यादित क्षेत्रामध्ये आहे. त्याला आयुष्य आहे, त्याला जगणं आहे. आणि त्यामुळं त्याचं काही काळ वरवरचं असणं असतं. म्हणजे त्रिकालाबाधित असतं, त्रिकालामध्ये अबाधित राहतं, तेच खरं सत्य असतं. दिसतं, भासतं, ते असतंच असं नाही. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. नेहमी काही माणसं मला चांगली दिसतात, पण चांगली असतीलच याची गॅरंटी नाही. किंबहुना ती नसतातच. नसणं हा त्यांचा स्वभाव आहे. आपण त्यांना नावे ठेवायला जायचं नाही. सृष्टीच बदलणारी आहेत, तर माणसाची वृत्ती का बदलणार नाही सांगा बघू. वृत्तीसुद्धा 5 भौतिक आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही जी तत्व आहेत, ही पंचमहाभूतापासूनच तयार झालेलं आहे. मन वायूपासून तयार झालेलं आहे. चित्त हे जलापासून तयार झालेलं आहे. अहंकार पृथ्वीपासून तयार झालेला आहे. बुद्धी तेजापासून तयार झालेली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर ही सगळं जे अंतःकरण आहे ते सुद्धा 5 भौतिक आहे. फक्त ते कसं आहे, सत्वगुणाचं असल्यामुळं, त्यामुळं आपल्याला त्याचं तरलता जाणवते. आणि इतर जी पंचमहाभूतं आहेत ही कशा आहेत, तर तमोगुणात्मक ही प्रकृती आहे 5 भूताची. आणि अंतःकरणाची प्रकृती जी आहे ती सात्विक वृत्तीची आहे. इथं वर्णन तेच केलेलं आहे. जे त्रिकालाचा बाध करतं, तिन्ही काळामध्ये दिसतं, त्याला खरं मानायचं. ते कुठं दिसते सांगा. आज माझ्या अनुभवात दिसत नाही, म्हणून माणसांचंच उदाहरण घेतलं, लांबचं जायचं नाही.
ढग बदलतात, सृष्टी बदलते, पाण्याचे आकार बदलतात, समुद्र बदलतोय, राहू दे, माणसं बदलतात. माझ्या जवळ असणारी माणसं ज्यांना मी माझी समजत असतो ती मला कधी फसवून जातील हे मला सांगता येत नाही, कारण मीही तसाच आहे, फसवणारा दुसऱ्याला. मी जेव्हा दुसऱ्याकडे म्हणतो, सृष्टीकडे बघतो, ही फसवी सृष्टी आहे, त्या फसव्या सृष्टीतला मी एक भाग आहे हे विसरून जाता कामा नये. आपण विसरतो म्हणून अहंकार निर्माण होतो. आपण विसरायचं नाही, मी सुद्धा पाच भौतिक आहे, मला सुद्धा बदलणं हा गुणधर्म लागू आहे. मी जग बदलतोय म्हणतोय, काय माणसं सरडासारखी बदलतात बघा, रंग बदलतात, मीही त्यातलाच सरडा एक आहे, बदलणार आहे, कारण संसारच सरडा आहे, तो बदलणारच आहे. सारखे रंग बदलतात सृष्टीमध्ये. ज्यावेळी निसर्ग जसे वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू येतात, त्या ऋतूमध्ये सरडे रंग बदलत असतात. तशाच पद्धतीचे ह्या सुखदुःखामध्ये कोणकोणते प्रसंग आयुष्यामध्ये येतात यामध्ये माणसं बदलत जातात. आणि ही बदलणारी जी सृष्टी आहे ही त्रिकाला बाधित नाही बरं काय, तर ह्याला बाधित होणारी सृष्टी आहे, अबाधित नाही. म्हणून मृगजळ आहे, दिसतं, मधीच भासतं पण नसतं. 3 टप्प्यावर आपण बघायला पाहिजे. म्हणून मी काल नव्हतो म्हणजे मी भूतकाळात नव्हतो, आता वर्तमान काळात दिसतो आणि भविष्यकाळामध्ये नाही. मी माझ्या मृत्यूनंतर मी नसणार आहे, माझ्या जन्मापूर्वी मी नव्हतो, आता दिसतो, म्हणून मधलं खरं म्हणून उपयोग नाही. काल नव्हतो, आज आहे, उद्या नसणार आहे, तर मी आजचा मी हा खरा नाही. शरीर रूपानं, देह रूपानं विचार केला तर, जीव रूपाने विचार केला तर मी कालचा नाही, काल नव्हतो मी या भूतलावरती, आणि काही दिवसानंतर मी नसणार आहे. अशा भूतसृष्टीचे जे मरणशील जे धर्म आहेत, जन्म मरणशील, ते मला लागू आहेत. त्यामुळे ज्यावेळी मी निर्माण होतो, जन्माला येतो, त्यावेळी दिसायला लागतो, पण काही नंतर माझ्या मृत्यूनंतर मी दिसेनासा होतो. माझा देह हा पंचमहाभूतात्मक आहे, तो त्रिकाला बाधित नाही, तो बाधित होणारा आहे. म्हणून मृगजळमध्ये दिसतं आणि नाहीसं होतं. तशी पंचमहाभूतात्मक सृष्टीची जी आहे ही उत्पत्ती जी आहे ही मलिन सत्वप्रधान मायेपासून झालेली आहे, म्हणून ती स्थूल सृष्टी आहे. असा विचार आपण मागच्या याच्यामध्ये आणि केलाच होता. म्हणून इथं माऊली म्हणतात, आता आदिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे. थोडक्यात मी तुला सांगतो, तरी होय आणि हरपे अभ्र जैसे, जे उपजे आणि नाशे, नाशिले पुनरपी दिशे, ऐसे त्याचं स्वरूपच असं. हे घटिका यंत्र आहे. घटिका यंत्र म्हणजे घड्याळासारखं फिरणार आहे. घड्याळाचा काटा तुम्हाला कुठंच एका ठिकाणी स्थिर दिसणार नाही. आता आपण किती वाजले म्हणून सांगता येत नाही आपल्याला. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. आता किती वाजले असं विचारणारा आणि विचारणानंतर सांगणारा मनुष्य मध्ये अवधी जातो, काही काळ निघून जातो आणि काही सेकंदानंतर तो बोलतो की 10 वाजले. खरं पाहता 10 वाजलेले नसतात बरं काय. 10 वाजून 30 सेकंद, 15 सेकंद झालेले असतील किंवा 1 मिनिट झालेला असेल जेव्हा तो सांगणार आहे त्यावेळी. कदाचित 10-12 सेकंद होऊन गेलेले असतात. मग 10 वाजले हे बोलणं खरोखर बरोबर आहे का सांगा बघू. नाही, चुकीचं आहे. म्हणून आपण बोलतोय ते सगळं चुकीचं, आपण ऐकतोय ते सगळं नश्वर आहे. मग या सगळ्या गोष्टीला जर नश्वरता जर दिली तर 5 महाभूतिक जी सृष्टी आहे त्याचा मला त्रास होईल काय सांगा बघू. सगळेच देह पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहेत, त्याचा मला त्रास का व्हावा सांगा बघू. कारण ते काय त्रास द्यायसाठी निर्मित झाले नाही, उलट त्रास माझा कमी व्हावा, मला चांगल्या पद्धतीने जगता यावं म्हणून पंचमहाभूत मला मदत करत असतात. पण पंचमहाभूतांना मी खरं मानल्यामुळं मला त्रास होतो. ही जीवसृष्टीचा धोका आहे. जीवसृष्टीतून निर्माण होणारा ही जो सगळं जो प्रकार आहे तो जीवसृष्टीच्या विचारातून निर्माण होतो. 5 भूतात्मक सृष्टीला विचार नाही आहे. ते प्रकृती जड आहे. ते प्रकृती काय करणार आहे सांगा बघू. पुन्हा आदिभूत म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे ते आदिभूत नामरूपात्मक आहे. त्याला रूप आहे म्हणून त्याला नाम द्यावं लागतं. नाम असतं तिथं रूप असतंच. रूप म्हणजे आकार, आणि जिथं आकार असतो तो बिघडण्याची शक्यता असतेच असते. शक्यता नव्हे, त्याची खात्रीच असते. जे तयार होतं, जे आकाराला येतं ते सवेची निघून जाते.
आणि जे आकाराला ज्याला आकार नसतो, जे निराकार तत्व आहे त्याला कसा नाश होईल? ज्याला निरवयव आहे म्हणजे ज्याला कुठलेही अवयव नाहीत अशाचा नाश कसा होईल? ज्याला कुठलंही विशेषत्व देता येत नाही त्याचा नाश कसा होईल? पण पाच भौतिक जे अधिभूत सृष्टी आहे, माऊली बोलतात, ती सगळी नाशवंत आहे. तसा देह आहे, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण देह हे पाचाचे आनेले उसने, शेकी ज्याचे त्याला देणे असे. हा पंचतत्वाचा मेळावा. कसे संत वर्णन करतात बघा. हा पंचतत्वाचं एकीकरणातून निर्माण झालेली ही सृष्टी आहे, ही खरंच नाहीशी होणारी आहे, ही जाणारी आहे. ही जर गोष्ट आपल्या लक्षात आपण जर ठेवली तर त्याच्यावरलं प्रेम आपलं कमी होईल. असो, सारखं आपण तेच बोलत असतो, कारण तेच सांगावं लागतं. रोज का चिंतन घ्यायचं? तर रोज आमची वृत्ती, माझी वृत्ती बदललेली असते म्हणून त्याला संग द्यायचा ज्ञानेश्वरीचा. ज्ञानेश्वरीच्या संघात यायचं. का यायचं? अर्धा तास, पाऊण तास. तर माझी वृत्ती मलिन झालेली असते. त्यामुळं झोपेनंतर परत मला फ्रेश व्हायचं असतं. नित्य नवीन देश जागृतीचा भोगायचा असतो. म्हणून ज्ञानेश्वरीचं रोजचं चिंतन आपण करायचं. भूता ते अधिकरुणी असे, आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोग वेळे भ्रंसे नामरूपादिक. आता वर्णने परत त्याचंच केलं, अधिभूताचंच. काय म्हणतात? पंचमहाभूताच्या आश्रयानं जे राहतं, भूता ते अधिकरुणी असे. त्याच्यावर अधिकार कुणाचा असतो माहिती आहे? विशेषत्वानं पंचमहाभूताचा असतो. या अधिभूत सृष्टीवरील भूत जेवढी आहेत, आम्ही भूतच आहोत. वास्तविक विचार केला तर आम्ही भूतच आहोत. पंचमहाभूतापासून तयार झालेली ही भूतच सगळी आहे. भूत म्हणजे कशी आहेत? चांगला व्यवहारच करत नाहीत. त्याला मांत्रिक संत आहेत ना, तेच वटणीवर आणू शकतात आमच्यासारख्या भूताना. त्याला संत मंत्रिकच ते आहेत खरे. ते भूत काढणारे जे असतात ना, त्यांना आपण संत म्हणूया. आणि भूत कोण? तर आम्ही जीव रूपाने जेवढी म्हणून आहोत ती भूत. आणि पंचमहाभूत ती पंचमहाभूतापासून सृष्टी. ह्या पंचमहाभूतापासून आम्ही भूत तयार झालो. आता ही भूत जी आहे, भूता ते अधिकरुणी असे, या पंचमहाभूताच्या आश्रयानं ते राहतात. आणि भूत संयोगे तरी दिसे. जर त्या पंचमहाभूताशी त्यांचा संयोग झाला तरच ती दिसतात, अन्यथा दिसणार नाही. पंचमहाभूत ही दृश्य रूप आहे. इतर जी गोष्टी आहेत ना, त्या जीवसृष्टी म्हणा, ती सुद्धा दृश्यरूप नाही. आणि भगवंताची सृष्टी ईश सृष्टी आहे, ती सुद्धा तशी दिसत नाही. परंतु खरी दिसणारी दृष्टी गोचर स्पष्टपणाने, स्थूलपणानं दिसणारी पंचमहाभूतात्मक सृष्टी. म्हणून पंचमहाभूताच्या संयोगानंच ते दिसतं. पंचमहाभूताचा जर वियोग झाला तर ते वियोगानं नष्ट होतं. जे वियोग वेळे भ्रंशे म्हणजे त्याचा नाश होतो. नामरूपाधिक. असं नाम रूप संबंध जाती क्रिया भेद असं त्याला क्षरत्व आहे. नाम रूप ही दोन त्याची सुरुवातीची गणलेली गोष्ट आहेत, सुरुवातीची आहे. नामरूप अधिक पुढे नामरूप जाती संबंध क्रिया भेद हे सगळे नंतर लागू होतात. एकदा जन्माला आलं की त्याला नाव देतात, आपण बघतोच ना. पण जेव्हा ते निघून जातं आणि महाभूताला टाकतं त्यावेळी ते दिसेनासं होतं. रोज अनुभवायला येणारी गोष्ट आहे बरं. काही रोज अनुभवायला येते आपल्या. आपण बघतो ना, जे पदार्थ म्हणून असतात ना, जे निर्माण होतात, ती इथले सगळ्या गोष्टी घेऊन निर्माण होतात. कोणीही जरी एखादा शास्त्रज्ञ म्हणा लागला की हे मी शोधून काढलेलं आहे, तर तो खोटं बोलतो. कारण शोधून काढलेलं नसतं, तर आहे त्यामध्ये त्यानं रूपांतर केलेलं असतं. जो रूपांतर पूर्वी नव्हतं पण त्यानं बनवलं, पण रूपांतर झालं. ते लक्षात घ्या. ते काय, त्याचं निर्मिती नव्हे. निर्मिती कशाला? निर्मिती एकच आहे की जी भगवंत करू शकतो, अन्य कोणीही करता येत नाही. कोणाला सृष्टीची निर्मिती करता येत नाही, कोणालाही कोणता पदार्थ बनवता येत नाही. पंचमहाभूतातलं कुठलंही भूत जे आहे ते आपल्याला बनवता येत नाही. आम्हाला वायू बनवता येत नाही. बनवलं आम्ही ना, तर आहे त्या वायूवरून आपण तयार करू. आज आपण ऑक्सिजनची सिलेंडर हॉस्पिटलमध्ये वापरतो. ही कोणत्या वायूपासून तयार झाले सांगा? पंचमहाभूतामधलं घेतलं म्हणून तयार झालं. मग पंचमहाभूतात्मक सृष्टी आहे म्हणूनच त्याचा संयोग होतो एखाद्या वस्तूचा आपल्याला.
माझ्याकडे खुर्ची आहे, तर त्या खुर्चीमध्ये असणारी सगळी तत्व जी आहे ती पंचमहाभूतापासून मी उसनी घेतलेली आहेत. त्यात सगळं आहे. त्यात पृथ्वी आहे, त्यात वायू आहे, त्यात जलतत्व पण आहे. आश्चर्य वाटेल बरोबर काय, पण आश्चर्य जरी वाटलं तर प्रत्येकामध्ये जल आहे, वायू आहे, आकाश आहे, पृथ्वी आहे, हे सगळं त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून काही ठिकाणी ती आपल्याला स्पष्टपणानं त्याची जाणीव होत नाही, कारण त्याला जडत्व आहे. पण सगळं त्यामध्ये पंचमहाभूताशिवाय काहीही होत नाही. म्हणून भूता ते अधिकरुणी असे. एखादा शास्त्रज्ञ म्हणला मी साखर शोधून काढली, मी साखरेचा शोध लावला. तर तू साखरेचा शोध लावलास तरी बाबा, तू जी साखर निर्मिती केलीस त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते कुठून आणलं सांग बरू. तर तो म्हणेल मी इथलंच घेतला, ऊस घेतला मी, आणि मी काय केलं, मशीन तयार केलं, त्या मशीनवर साखर बनवली. स्वतः बनवली म्हणू नकोस. आणि बऱ्याच वेळा मी म्हणतोय मी केलं असं आपण म्हणत असतो. काहीही आपण करत नाही. पंचमहाभूताच्या संयोगातून सगळं तयार होतं. भूता ते अधिकरुणे असे आणि भूत संयोगे तरी दिशे. भूताचा संयोग झाल्याखेरीज ते दृष्टीगोचर होतच नाही. पण पंचमहाभूतापासून सगळी सृष्टीची निर्मिती झालेली आहे. कोणीही कुठलाही शोध लावलेला नाही. म्हणून सृष्टीला आदिसंकल्प म्हणतात. नंतर केलेले पोटसंकल्प, पण कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं, जीव जे संकल्प करतो ते उपसंकल्प आहेत. म्हणजे प्रधान संकल्प कोणता असेल तर तो आदिसंकल्प एकोहम भविष्याम, हा आदिसंकल्प आहे. तिथं खरंच स्फुरण आहे. त्या स्फुरणातून एका एका टप्प्यानं आत्मा, आत्म्यातून आकाश, आकाशातून सगळी ही तत्व जे आहेत, आकाशातून वायू, वायूतून काय तेज, तेजातून पाणी, पाण्यातून पृथ्वी, अशी एका एकाची निर्मिती होत 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 गेली. एकापेक्षा सूक्ष्म 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 आणि व्यापक होत गेलं. एकापेक्षा स्थूल 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 बघायला मिळतं. पृथ्वी स्थूल आहे. कशापेक्षा? अगदी त्या ज्या तत्वातून ते तयार झालं त्या पाण्यापेक्षा स्थूल आहे. पाणी हे तेजापेक्षा स्थूल आहे. तेज हे वायूपेक्षा स्थूल आहे. वायू हा आकाशापेक्षा स्थूल आहे. आकाश हे आत्म्यापेक्षा स्थूल आहे. आणि सगळ्यात सूक्ष्म काय असेल? सूक्ष्मातलं सूक्ष्म तत्व हे आत्मा आहे, म्हणजे भगवंत आहे. म्हणून भगवंताला मला पकडता येत नाही. मी जातो 5 महाभूतातलं एखादं मटेरियल घेतो आणि त्याला पकडायला जातो. ही पंचमहाभूतापासून बनलेल्या डोळ्यांनी मी त्याला पाहतो. कसा सापडेल सांगा? या पंचमहाभूताच्या बुद्धीमधून मी त्याला प्राप्त करण्याचा, त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. कसा मी जाणला जाईल, तो जाणला जाईल सांगा बघू? म्हणजे तो बुद्धी पलीकडे आहे आणि पंचमहाभूताच्याही पलीकडे आहे. हे जे सांगितलं जातं त्याला आदिभूत अशी संकल्पना माऊली बोलतात. जे भूता ते अधिकरुणी असे त्याला अधिभूत म्हणतात. ते भूत संयोगी दिसे त्याला अधिभूत म्हणतात. जे वियोग वेळे भ्रंशे त्याला अधिभूत म्हणतात. जे नाम रूपाधिक आहे त्याला अधिभूत म्हणतात. ह्या 32व्या उभीचा विचार आपण लक्षात घ्यायला लागलोय की एक 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 वस्तू जी आहे ही बनताना भूतमात्राची सगळ्या पंचमहाभूतातली सगळी तत्व वापरायला लागलीत आणि म्हणूनच सृष्टीची निर्मिती दिसते. म्हणून माझा देह असाच बनलेला आहे, पंचमहाभूतात्मक बनलेला आहे. पुढं आदि यज्ञाची त्यात निर्मिती झाली, तो भाग नंतरचा आहे, त्याच्याशिवाय काय होतच नाही. पण पंचमहाभूतात्माच्या आधारानं राहतं. पंचमहाभूताच्या संयोगानं एकत्र एक दिसायला लागतं, नाहीतर दिसलंच नसतं आपल्याला. पंचमहाभूतं बघण्यासाठी पंचमहाभूतात्मक डोळेच लागतात आपल्याला, त्याशिवाय कळणार नाही. म्हणून पंचमहाभूताचं माझं शरीर आहे, पंचमहाभूताचा अनुभव होतो. जर त्याचा वियोग झाला तर ते नष्ट होतं. वियोग कसा होतो? माझं शरीर पडलं तर शरीरातली सगळी तत्व नाहीशी होतात. एक शेवटचं तत्व पृथ्वी तत्व हाडाच्या आणि देहाच्या सांगाड्याच्या रूपात राहतं, तेही मातीत मिसळून जातं नंतर. म्हणून जातं, निघून जातं. संयोग झाला होता त्याचा, त्या पंचमहाभूताचा आणि देहाच्या संयोग झाला म्हणून देह दिसायला लागला, दृष्टीला दिसायला लागला. जेव्हा त्या पंचमहाभूतातून पंचमहाभूत त्याला सोडून एक एक करून निघून जातात, त्यावेळी तो देह खाली पडतो. म्हणून म्हटले वियोगाने नष्ट होते आणि भूत संयोगे दिसे वियोग वेळी भ्रंशे.
वियोग झाला म्हटलं की नाहीच होतं. म्हणजे पूर्वी अगोदर नव्हतं आणि नंतर होतं. नाम मला अगोदर नव्हतं, कारण मला रूपच नव्हतं. मी रूपाला आलो ते पंचमहाभूतामुळं. मला नाम मिळालं, हे पंचमहाभूतातलंच आहे. आणि ते नाम मला मिळालेलं आहे. त्या नाम रूपानं आकाराला मिळालो, रूपाला मिळालो. आणि म्हणून पूर्वी माझं नाम नव्हतं, म्हणजे माझ्याचा वियोग होता बघा. मला देह नव्हता, म्हणजे मी त्या पंचमहाभूतापासून बाजूला होतो. ज्यावेळी जन्माला आलो त्यावेळी पंचमहाभूताचा संयोग झाला आणि दिसायला लागलो. आता जेव्हा मी मरेन त्यावेळी पंचमहाभूताचा वियोग होऊन आणि भ्रंशा होईल, म्हणजे मी नष्ट होईन. असा सोपा विचार त्यामधला आहे. माऊली किती शास्त्र आणि गूढ शास्त्र सोप्या भाषेत किती सांगतात. आणि हे जर उपनिषदामध्ये संस्कृतल्या श्रुती जर वाचायच्या आणि अभ्यासाच्या म्हणलं तर फार कठीण वाटेल आपल्याला. ते आधिभूत समजलं नसतं आपल्याला. नुसत्या भगवद्गीतेच्या शब्दाच्या द्वारे आधिभूत समजलं नसतं. पण माऊलींनी किंवा आचार्यांनी आपल्यावरती किंवा त्यानंतर निर्माण झालेल्या ज्यांनी त्याच्यावरती भाष्य लिहिली त्या संतांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. म्हणून मला आधिभूत आधी यज्ञ समजायला लागलेला आहे. त्याचा अर्थ तो होतो, बरोबर का? असं ना. म्हणून वियोगानं नष्ट होतं, म्हणजे माझं शरीर जेव्हा जाईल तेव्हा पंचमहाभूताचा वियोग होतो. जेव्हा मी जन्माला येतो त्यावेळी पंचमहाभूताचा संयोग होतो, सृष्टीची निर्मिती होते. त्याला अधिभूत म्हणतात. मी अधिभूत आहे. पहिलं भूत मीच आहे. सुरुवातीचं घरातलं भूत जे आहे ते मीच आहे. म्हणून नंतर मी सगळी पिलावळ नंतर निर्माण केली आणि त्याला म्हणायला लागलो हे संसार वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या फांद्या बिंद्यानंतर निर्माण झाल्या. पण पहिलं भूत जे आहे ना ते मीच आहे. पहिलं भूत विचार केला तर जसं सृष्टी हे पहिलं भूत आहे तसा मी हा आमच्या घरातला पहिला भूत आहे. कारण माझ्यामुळं सगळा कुटुंबाचा हा कबिला तयार झाला. आणि मग नंतर मग त्याला मग हे मला त्रास देतं, ते मला त्रास देतं. का? त्याचं त्याला माझं म्हणलं त्या सृष्टीतल्याला, म्हणून ते मला त्रास देतं, अन्यथा त्रास देत नाही. हा विचार माऊली सांगतात. म्हणून त्याचं वियोगानं नष्ट होतं. मी जातो नंतर फोटोतच असतो. मी मला अस्तित्व तर राहत नाही का? पंचमहाभूताला मी सोडलेलं आहे ना, किंवा पंचमहाभूत मला सोडून गेली. माझे गुडघे दुखायला लगेच समजायचे माझे पृथ्वी तत्व जायला लागलेलं आहे. कायम लक्षात ठेवायचं. आपण लक्षात ठेवत नाही. तोंडाला कोरड पडायला लागते, कोरड पडते ना. तर आता जलतत्व कमी व्हायला लागले शरीरातलं, रक्त कमी व्हायला. डॉक्टर म्हणतात रक्त कमी आहे तुमच्या शरीरामध्ये. आता होणारच की हळूहळू हे नाशाकडेच जाणार आहे ना पंचमहाभूत. मग कमी व्हायला लागलं, जलतत्व कमी व्हायला लागलंय असा त्याचा अर्थ आहे. धाप लागायला लागली. लागणारा वायू होता ना तर कमी पडायला लागला आहे, म्हणून धाप लागायला लागली. म्हणून वायू तत्व सोडून जायला लागले. सगळी जातात हळू 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 हळू. दात पडतात ना, पृथ्वी तत्व कमी व्हायला लागलेलं आहे. तेज तत्व दिसायचं कमी व्हायला लागलेलं आहे. ऐकायचं कमी व्हायला लागलेलं आहे. तेज तत्व कमी व्हायला लागलंय. म्हणून पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळे निघून जातात. आणि निघून गेले की माझा पंचमहाभूताशी वियोग होतो आणि माझं दिसणं संपून जातं. मी दिसत नाही मग. म्हणून इथं काय म्हटलं? भूता ते अधिकरणीय असे आणि भूत संयोगी तरी दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नाम रूपाधिक. ह्या नाम रूपाचा नाश होऊन जातो. मी नावाचा जो कुठलं नाव माझं होतं ना ते संपून जातं. माझं कुठलंच काही शिल्लक राहत नाही. माझी सर्टिफिकेट सुद्धा घरातली माझी जाळून टाकतात. कशाला पाहिजे आता? मी काय ते मेल्यानंतर काय कुठं काय नोकरी करायला जाणार का? कुठं सह्या करून काय माझा आधार कार्ड मी जाळून टाकतात. काय अर्थ तर राहत नाही ना त्याला. नाम रूपाधिक सगळी संपून जातात ज्यावेळी माझे पंचमहाभूताशी वियोग होतो. म्हणून नाम रूपाने गणले जाणारे जेवढे आहेत, जेवढं क्षर आहे त्यात शरीर मन बुद्धी चित्त अहंकार हे सुद्धा आहे. ह्याला क्षेत्र म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ जो सांगितलेला आहे त्यामधला क्षेत्र जो आहे तो आधिभूत आहे. ज्याला अपरा प्रकृती 7व्या अध्यायामध्ये सांगितली ते आधिभूत आहे. सोपं आहे सगळे लक्षात घेतलं तर. पण जरासं लक्षपूर्वक जुळणे करावं लागतं, त्याचा अन्वय करावा लागतो. ह्या अध्यायाशी त्या अध्यायात सांगितलेलं जे असतं त्याचा अन्वय करावा लागतो. आणि अन्वय करायला लागलो की आपल्याला समजतं. म्हणजे जर आपण ही स्वतःचं चिंतन अशा पद्धतीने केलं तर लगेच म्हणजे सगळं जन्मणारं आहे, मरणारं आहे, बदलणारं आहे. म्हणून सगळा बदल. इथलं स्थायीपणा काय असेल तर बदल हाच स्थायी भाव आहे. न बदलणारं जे तत्व आहे ते दिसत नाही. ते पंचमहाभूतात्मक नाही. त्यामुळे माझा देह आणि देहादी सर्व पसारा हा पंचमहाभूतापासून, म्हणून त्याचं अस्तित्व जे आहे लटका आहे म्हणतोय आपण, म्हणजे मिथ्यात्व आहे.
लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरी विना. माऊली हरिपाठामध्ये शेवटच्या अभंगामध्ये म्हणतात बघा, अगोदर म्हणले नाहीत हा, नाहीतर कोणी वाचलंच नसता मग हरिपाठ, म्हणून शेवटी म्हणतात. काय म्हणतात? लटिका व्यवहार सर्व हा संसार. इथं लटकेपण हेच त्याचं स्थायी भाव आहे. टिकणारा भाव कोणता असेल तर लटकेपणा. सारखं बदलते 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 बदलते. आणि लटकं आहे, लटकं म्हणजे त्याला काय धरता येत नाही, ते आश्रयानं राहते पंचमहाभूताच्या. म्हटले ना, भूता ते अधिकरुणी असे, भूताच्या आश्रयानं राहतं पंचमहाभूताच्या. आणि पंचमहाभूताचा जर बाजूला गेले तर त्याचा वियोग होतो. आणि पंचभूत संयोगी दिसे आणि वियोगा वेगळे भ्रंशे. वियोग झाला की भ्रंश होतो, संयोग झाला की दिसायला लागतं. मी दिसतो ना, तर माझ्यात पंचमहाभूत आहेत म्हणून मी दिसतो. मला जे सगळं दिसतंय ना समोर, झाडं वेली खुर्च्या सगळं माझं घर, हे पंचमहाभूतात्मक आहे आणि मोडणार आहे. मोडणार आहे असा विचार वाईट म्हणून करू नये, वास्तव म्हणून करावा. त्याला वास्तव आहे, मोडणं हे वास्तव आहे, हे रडगाणं नाही बरं काय. असा जर विचार केला तर त्याचं अस्तित्व टिकत नाही. विचारानं निरसन होतो संसार. संसार जर घालवायचा झाला तर तो विचारानं घालावा लागतो. म्हणून पंचमहाभूताशिवाय ते राहत नाहीत, ज्यामध्ये फक्त आकृती असते, नाम असतात, रूप असतात, ज्याला जन्म मृत्यू असतात, त्याला आदिभूत म्हणतात. 3 ओळीमध्ये माऊलीने अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे आदिभूताचं. आता 3 ओव्या आदिभूताच्या, आता पुढच्या ज्या आहेत त्या आपण आदिदैवताच्या उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.